माझे नाव सर्वांच्या मुखी असावे, सर्वांनी मला ओळखावे, मला प्रसिद्धी मिळावी, अशी इच्छा बाळगणारे या जगात काही कमी नाहीत. परंतु प्रश्न असा आहे की काय मी देवाला ओळखतो? काय माझी आणि माझ्या निर्माणकर्त्याची ओळख आहे? आज आमची साक्ष काय आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आज जे नवे दर्शक उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की या दिवसात आपण मार्क शुभवर्तमान याचा अभ्यास करीत आहोत. प्रियांनो, आपण आधीच पाहिले होते की मार्काने येशू ख्रिस्ताला देवाचा सेवक म्हणून सादर केले आहे. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये आपणास दिसेल की प्रामुख्याने त्याने लोकांना शिक्षण दिले, आजारांना बरे केले, अशुद्ध आत्मा किंवा दुष्टात्म्यांना काढले. आजच्या अध्ययनात आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याला सुरुवात झालेली आहे. त्याने सभास्थानात लोकांना शिक्षण दिले आणि नंतर त्याने एक अशुद्ध आत्मा बाहेर काढला. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट समजून येईल की त्या दुष्टात्म्याने येशूला ओळखले. दुष्टात्म्याने साक्ष दिली. तो म्हणाला, तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. खरंच ही एक अद्भुत घटना नव्हे काय? आजचे अध्ययन करीत असताना आपण याच गोष्टीचा विचार करू की येशूचे सामर्थ्य काय आहे, येशूकडे कोणकोणते अधिकार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मार्क शुभवर्तमानाचे अध्ययन आम्ही सुरू केलेले आहे आणि 1 पासून 20 वचनांवर अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आज 21व्या वचनापासून पुढे आम्ही अध्ययन सुरू करणार आहोत. 21वं वचन सांगतं, मार्क शुभवर्तमान पहिला अध्याय 21वे वचन. नंतर ते कफर्नहुमास गेले आणि लागलेच त्याने शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की जेव्हा धार्मिक पुढारी शब्बात दिवशी त्याने काय केले ह्याविषयी प्रश्न विचारित, तेव्हा तो हे स्पष्ट करीत असे. असे म्हणून योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 17वं वचन सांगतं, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. आम्ही पाहणार आहोत की त्याने दिवसाचे 8 घंटे काम नाही केले, परंतु तो पूर्णपणे 24 घंटे परमेश्वराच्या कार्यामध्ये व्यस्त होता. स्तोत्रसंहिता 121 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटले आहे, पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. शब्बाताची सुरुवात सकाळीच होत असे, जेव्हा तो सभास्थानात जाऊन शिकवित असे. कफर्नहुमातील हे सभास्थान त्या काळातील श्रेष्ठ धर्माचे केंद्र नव्हते. असे दिसतं की त्याने त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार न केल्यामुळे नासरेत सोडले व तो कफर्नहुम ह्या ठिकाणी गेला, ज्याला त्याने ह्या पृथ्वीवरील सेवेचे मुख्य केंद्रस्थान बनवले. पुढे 22वं वचन बघा. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता. ह्या ठिकाणी आम्हाला त्याच्या खरेपणात असलेल्या शक्तीचा परिणाम आणि त्याची रीत किंवा पद्धती किंवा त्याची तऱ्हा दिसते. आज आमच्या मंडळ्या व सेवेविरुद्ध जी टीका केल्या जाते श्रोत्यानो, ती ही असते की आम्ही अधिकाराने बोलत नाही. ह्याचे कारण म्हणजे आम्ही आमचा विश्वास गमावला आहे. एक व्यक्ती नाही तर समूहाला समोर ठेवून मी बोलत आहे. देवाच्या पवित्र वचनाचे शिक्षण, त्याच्या वचनाचा प्रचार ह्या गोष्टी सेवेतून अलग होत असताना दिसतात. सभास्थानाने काही विशेष असे लोकांना दिले नव्हते आणि परिणामस्वरूप जेव्हा आमचा प्रभू बोलला तेव्हा लोक त्याच्या शिकवणुकीवरून थक्क झाले. 23 आणि 24 वचने. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच.
मार्क शुभवर्तमानामधील पहिला चमत्कार आत्मिक गोष्टींबाबतीत आम्हाला दिसतो. परमेश्वर आत्मिक बाबींना स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो. सर्व दुष्टात्मे त्याच्या नियंत्रणात आहेत. ऐतिहासिक पुराव्यावरून आम्हाला दिसतं की रोमी साम्राज्यात भूतपिशाच ह्या विद्येला फार ऊत आलेला होता. ह्याला फक्त एकच म्हणजे प्रभू येशूच दूर करू शकत होता. कारण ह्या क्षेत्रात तो एकटाच नियंत्रण ठेवू शकतो, कार्य करू शकतो. हेच कारण आहे की ह्या चमत्काराला मार्क प्रथम सांगत आहे. तो हा चमत्कार प्रथम मांडतो कारण जर ख्रिस्ताजवळ ह्या क्षेत्रात सामर्थ्य आहे तर मग दोन गोष्टी आहेत ज्या संबंधित आहेत. पहिली गोष्ट, त्याला सर्व क्षेत्रात सामर्थ्य आहे. दुसरी, फक्त परमेश्वरच अशा गोष्टी करू शकतो. हा त्याच्या ओळखपत्राचा एक भाग होता. त्याच्याजवळ सत्ता होती, त्याच्याजवळ सामर्थ्य होते. ज्याला अधिकार आहे श्रोत्यानो, अशा प्रकारे त्याने शिकवले व आता तो आपल्या ह्या सामर्थ्याचे प्रदर्शन करून दाखवित आहे. जर आपणाला जगात काय घडत आहे हे जर चांगल्या प्रकारे माहीत असेल तर आपल्या लक्षात आले असेल की सैतानाची उपासना फार मोठ्या प्रमाणात ह्या जगात वाढत आहे. आज गूढ क्षेत्रात काही अशा गोष्टी घडत आहेत त्या सैतानाकडून आहेत की मानवी ज्ञानाला अगम्य असलेल्या शक्तीद्वारे आहेत, ह्याच आधारावरून स्पष्ट करता येतात. आज आपण तरुण मुले घर ज्या ठिकाणी त्यांना प्रेम व सर्व गोष्टी मिळतात ते सोडून का पळून जातात, वाईट संगतीत पडून खून चोऱ्या का करतात, ह्याचे योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. ह्यावर आम्ही विश्वास पण ठेवू शकत नाही. हे सैतानी आहे श्रोत्यानो. आणि जर हे होत राहील तर पुढे खरोखर दुष्टात्म्याने त्या व्यक्तीला पछाडले आहे असे आम्हाला आढळेल. माझ्या ख्रिस्ती बांधवांनो आणि ख्रिस्ती भगिनींनो, ह्या सर्व गोष्टींशी निपटण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्या नावात सामर्थ्य आहे. तोच फक्त दुष्टात्म्यांना नियंत्रणात ठेवू शकतो, नियंत्रित करू शकतो. मार्कृत शुभवर्तमानामधील हा पहिला चमत्कार आहे. आता पुढे 25 ते 27 वचने सांगतात, येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व ह्याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करीतो व ते त्याचे ऐकतात? लक्षात घ्या श्रोत्यांनो की तो त्याच्या शिकवणुकीत व त्याच्या चमत्कारांमध्ये आपले सामर्थ्य व अधिकार ह्यांचे प्रदर्शन करीत आहे. पण ते लोकांना समजत नाही. त्याच्याजवळ असा अधिकार आहे जो त्यांच्या समशक्ती पलीकडचा आहे. 28 वचन, ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. आता मार्क आम्हाला दुसऱ्या घटनेकडे नेत आहे जी त्याच दिवशी पण दुपारच्या वेळी घडली. 29 ते 31 वचने, सभास्थानातून निघाल्यावर ते लागलेच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व आंद्रिया ह्यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडले होते. तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. त्याच दिवशी त्याने हा चमत्कार केला. आता श्रोत्यानो, आम्ही संध्याकाळच्या समयी काय घडले ते पाहणार आहोत. 32 वचन, संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणे इतास व भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणण्यात आले. श्रोत्यांनो, दुष्ट एकच आहे, तो म्हणजे सैतान. परंतु भूते अनेक आहेत जे आम्ही पुढे पाहणार आहोत. 33 आणि 34 वचने पहा. आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढिले. त्या भूतांनी त्याला ओळखिले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही.
जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला, याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला, त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला. सर्व पापे सर्व दुःखे, सर्व पापे सर्व दुःखे, चालुनी तू घे मला, तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला, ये श्रोत्यांनो, आता मार्क जी गोष्ट मत्त्याने केली अगदी तशीच ह्या ठिकाणी करीत आहे. तो आमचे लक्ष ह्या वास्तविकतेकडे लावित आहे की येशूने रोग्यांना बरे केले. ह्याच्या फार कमी घटना त्याने सांगितलेल्या आहेत. त्याने साक्षात हजारो लोकांना बरे केले, परंतु काहीच प्रसंग आमच्याकरिता ह्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. हे फार मनोवेधक आहे की भूतांनी त्याला ओळखले. तो कोण आहे हे त्यांना माहीत होते आणि त्यांनी विश्वास ठेवला तरी सुद्धा त्यांचे तारण झाले नाही. फार व्यस्त अशा दिवशी आम्ही त्याच्यासोबत होतो. फार थकवा आणणारा शब्दात दिवस तो त्याच्याकरिता होता. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपेल असे आम्हाला कदाचित वाटेल, परंतु 35वे वचन आम्हाला सांगतं, मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. श्रोत्यांनो, प्रभू येशू सकाळीच उठला व एकांतात जाऊन त्याने प्रार्थना केली. 36 ते 39 वचने. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. ही शुभवर्तमानाची सुरुवात आहे. त्याच्या शुकणुकीद्वारे तो त्यांना तारणाकरिता तयार करीत होता, ते म्हणजे त्याचा मृत्यू व पुनरुत्थान. त्याची शिकवण आम्हाला वाचवत नाही, परंतु वधस्तंभावरील त्याचे कार्य, त्याचे ते मरण आम्हाला वाचवते. गलील प्रांतात तो सगळीकडे फिरला. 3 वर्षाच्या सेवा काळात तो संपूर्ण प्रांत त्याने पायाखाली घातला. श्रोत्यानं, पुन्हा आम्हाला दिसतं की ह्यावेळी दुष्टात्म्याच्या शक्तीचे फार मोठे प्रदर्शन झाले आणि असे 3 काळ आम्हाला दिसतात. मोशेच्या काळात, एलियाच्या काळात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात, जेव्हा तो ह्या पृथ्वीवर होता. या अध्यायातील शेवटल्या चमत्काराकडे आता आम्ही येत आहोत. या सर्व गोष्टी कठीण होत्या आणि एकमेकांपासून फरक होत्या. हा चमत्कार कुष्ठरोग्याचा आहे. कुष्ठरोग असाध्य रोग होता, ज्याविषयी आम्ही लेवीच्या पुस्तकात अधिक पाहणार आहोत.
हा फार भयंकर असा रोग होता श्रोत्यानो, ज्यात रोग्याचे शरीर विद्रूप होते. एक एक अवयव गळून पडतो. अशा रोग्याला समाजापासून दूर करण्यात येत असे. 40 आणि 41 वचने बघा. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. श्रोत्यानो, ह्या चमत्काराची एक मानसिक बाजू आहे. कोणी कुष्ठरोग्याला स्पर्श करीत नाही. या माणसाला अनेक वर्षांपासून कोणी स्पर्श केला नव्हता व तो कोणाला स्पर्श करू शकला नव्हता. त्याचे घरचे लोक त्याच्यासाठी भोजन आणून दूर ठेवीत असत व जेव्हा ते निघून जात तेव्हा तो बाहेर येऊन ते भोजन सेवन करीत असे. तो कदाचित त्यांना हात हलवून इशारा सुद्धा करीत असेल, पण पुन्हा त्यांच्याकडे वापस येऊ शकत नसे. त्यांना आलिंगन देऊन प्रेमाने जवळ करू शकत नसे. परंतु श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की प्रभू येशू ह्या माणसाला स्पर्श करीत आहे आणि तो त्याला शुद्ध करीत आहे. 42 ते 44 वचने बघा. तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन लागलेच लावून दिले आणि सांगितले, पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पठावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर. कुष्ठरोग्याला बरे केल्यानंतर मोशेच्या नियमाप्रमाणे त्याने अर्पण करायचे होते. आमच्या प्रभूने मोशेचे नियमशास्त्र कधीच मोडले नाही. 45 वचन सांगतं, पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. श्रोत्यानो, हा माणूस आरोग्य प्राप्त झाल्यानंतर शांत राहिला नाही, परंतु सगळीकडे जाऊन त्याने घोषणा केली आणि चहू बाजूकडून लोक ख्रिस्ताकडे आलेत. आता आम्ही मार्क शुभवर्तमान 2ऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. मार्कचा हा 2रा अध्याय सुद्धा कृतींनी भरलेला अध्याय आहे. पहिला अध्याय पुढे सुरू असलेला दिसतो, कारण इंग्रजी भाषांतरात आपणाला आढळेल की आणि ह्या शब्दाने ह्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. ज्या शब्दाला मार्क पुन्हा आणि पुन्हा वापरतो, या शब्दाद्वारेच या शुभवर्तमानाला एकत्र बांधून ठेवण्यात आले आहे. जे काही आधी सांगितले त्याला जे नंतर सांगण्यात येणार आहे त्याच्याशी ह्या शब्दाने जुळलेले आहे. पहिलं वचन आम्हाला सांगतं, काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. काही दिवसांनी तो कफरनहूमात आला. मला वाटतं मागे मी म्हटले होते की त्याने आपल्या नासरेत गावाहून आपले केंद्रस्थान कफरनहूम ह्या ठिकाणी हलवले होते. कफरनहूम हे आमच्या प्रभूच्या 3 वर्षाच्या सेवा काळात सेवेचे मुख्य केंद्रस्थान राहिले. आणि आम्ही पाहिले होते श्रोत्यानो की कुष्ठरोग्याला बरे केल्यानंतर त्याने जाऊन सगळीकडे त्याला प्रभू येशूने आरोग्य दिले ह्याची घोषणा केली व प्रभू येशूला त्यामुळे उघडपणे शहरात प्रवेश करता येईना, म्हणून तो अरण्यातच राहिला. त्याने येशूने जे सांगितले त्याचे पालन केले नाही, म्हणून अनेक लोक चहूकडून ख्रिस्ताकडे आलेत. त्यामुळे तो आपले कार्य करू शकला नाही. प्रभू येशू चमत्कार करणारा जादूगार म्हणून ह्या जगात आला नाही श्रोत्यानो. त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. ह्या गोष्टीद्वारे तो ओळखला जावा अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. त्या माणसाने, त्या कुष्ठरोग्याने, जेव्हा त्याला आरोग्य प्राप्त झाले किंवा इतरांनी त्याच्या चमत्काराविषयी सांगावे अशी प्रभूची मुळीच इच्छा नव्हती, कारण तो आत्मिक सेवेसाठी ह्या जगात आला. ह्या जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर आपला प्राण देण्याकरिता तो आला. आणि खरोखर श्रोत्यानो, अशा प्रकारची प्रसिद्धी शुभवर्तमानामध्ये अडथळा बनते. अनेक लोक आज बरे करण्याच्या सेवेला अन्य भाषेत बोलणे ह्यावर भर देतात, परंतु मला वाटतं ह्या सर्वांपेक्षा शुभवर्तमानाला प्रथम महत्वाचे स्थान मिळायला हवे. काही लोक शुभवर्तमान ऐकण्याकरिता सभेमध्ये येतात किंवा नुसते आरोग्य प्राप्त करण्याकरिता येतात. काय सभेमध्ये येऊन ते तारण प्राप्त करतात. श्रोत्यांनो, आमचे मुख्य कार्य शुभवर्तमान गाजवणे आहे. मार्कृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला दिसतं की त्या कुष्ठरोग्याच्या घोषणेमुळे प्रभूला इतके अडथळे आलेत
की त्याला कफरनहूम सोडून जावे लागले. तो नंतर वापस आला. किती दिवसांनी आला ते सांगितलेले नाही. जेव्हा तो वापस आला, तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. हे एक विशिष्ट घर आहे. पण ते घर कोणते आहे, कोणाचे आहे, हे आम्हाला माहिती नाही. पहिल्या अध्यायात आम्ही वाचले की तो सभास्थानातून निघाल्यावर शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेला. ह्यावरून आम्हाला खात्री पटते की ज्या घराचे छप्पर त्यांनी उस्तरून काढले ते घर शिमोन पेत्राचे असावे. कदाचित त्याने त्यांना धमकी दिली असेल. सगळीकडे ही बातमी पसरली की येशू कफरनहुमात आलेला आहे व तो शिमोन पेत्राच्या घरी आहे. दुसरा अध्याय 2 वचन बघा. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. प्रभू येशूची सेवा देवाच्या वचनाला सांगणे होती व आज आम्हाला सुद्धा ह्यावर भर द्यायचा आहे. या वचनांची अप्रमादशीलता आणि प्रामाणिकपणा ह्यावर भर द्यायचा आहे. या बाबतीत माझी स्वतःकरिता ही प्रार्थना आहे श्रोत्यानो, की प्रभू तुझ्या वचनाविषयी मला अधिक खात्री दे. आज अनेकांच्या जीवनात आणि हृदयात हे वचन कार्य करीत आहे व ह्याने माझ्या जीवनात कार्य केलेले आहे आणि काय ते करीत आहे ते मला माहिती आहे. परिणामस्वरूप मला जी आहे त्यापेक्षा अधिक खात्री ह्या वचनाविषयी पटू दे. अनेकदा श्रोत्यानो मला वाटतं की काय हे वचन एखाद्या व्यक्तीच्या हृदयात किंवा जीवनात परिणामकारक कार्य करेल किंवा नाही. मी हे कबूल करू इच्छिते की अनेकदा माझा विश्वास जितका दांडगा असायला हवा तितका राहत नाही. आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की हे परमेश्वराचे पवित्र वचन आहे आणि ते खाली कधीच परतत नाही. यशायाचे पुस्तक 55 अध्याय आणि 11व्या वचनाप्रमाणे त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. म्हणून मला हे वाचून आनंद होतो की आमच्या प्रभूने तेव्हा संदेश दिला, तेव्हा वचन सांगितले. आता आमचे लक्ष दुसऱ्या समूहाकडे वेधण्यात येत आहे, ज्यामध्ये आम्हाला 5 लोक दिसतात. ते कफरनहुमातील धुळीने भरलेल्या रस्त्यावरून आलेत. 3 आणि 4 वचने बघा. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तिथले छप्पर त्यांनी उस्तरून काढिले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. खरोखर ह्या 4 लोकांनी जे कार्य केले ते खरोखर वाखाणण्यासारखे आहे. 5वं वचन बघा. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कोणाचा विश्वास? ह्या चौघांचा? अनेक वर्षे जेव्हा जेव्हा मी हे वचन वाचत असे तेव्हा खरोखर मला बेचैनी होत असे. मला वाटत असे की ह्या लोकांचा विश्वास त्याच्या तारणाकरिता कारणीभूत ठरला आणि येशूने त्याला म्हटले, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. परंतु श्रोत्यानो, अध्ययन केल्यानंतर मला कळले की त्यांच्या विश्वासाने त्याचे तारण झाले नाही. धार्मिक मातापिता असणे फार चांगले आहे, पण त्यांच्या धार्मिकतेमुळे आपले तारण होणे शक्य नाही. आपणाला स्वतःचा विश्वास स्वतः प्रगट करावा लागेल. प्रत्येक व्यक्तीने स्वतः येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला हवा. फार जवळून निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजेल की ह्या 4 माणसांच्या विश्वासामुळे हा माणूस वाचला नाही, परंतु ह्या माणसांच्या विश्वासामुळे त्याला तेथे आणण्यात आले, जेथे प्रभू येशूचा संदेश ते लोक ऐकू शकलेत आणि हा रोगी मनुष्य सुद्धा ऐकू शकला. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, म्हणजे जेव्हा येशूने त्या पक्षघाती माणसाला येशूकडे आणण्यात त्यांचा जो विश्वास होता तो पाहिला, तेव्हा त्याने त्याला त्या रोगापासून आरोग्य दिले आणि वैयक्तिकपणे त्याच्या एकट्यासोबत त्याने कार्य केले आणि त्याला म्हटले, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आज श्रोत्यानो, आम्हाला अशा लोकांची गरज आहे जे इतरांना ख्रिस्ताकडे विश्वासाने आणतील. अनेक लोक पापाच्या पक्षघाताने पंगू झालेले आहेत. भांडणे, मतभेद, घमंड इत्यादींमुळे पंगू झालेले आहेत. अनेक लोक जोपर्यंत आपण त्यांना विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणणार नाही तोपर्यंत त्यांना आरोग्य, त्यांना तारण प्राप्त होऊ शकणार नाही.
शुभवर्तमान ज्या ठिकाणी सांगितल्या जाते तेथे अनेक लोक येऊ पाहत नाहीत, परंतु त्यांना आणण्याचे कार्य इतरांनी करायला हवे. आणि हेच त्या 4 माणसांनी केले. आज आम्हाला सुद्धा पापाने पंगू झालेल्या लोकांना ख्रिस्ताकडे आणायचे आहे, जेणेकरून ते ख्रिस्ताचा संदेश, शुभवर्तमान, तारणाचा संदेश ऐकू शकतील. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि ह्या सेवेमध्ये आपणाला उपयोगात आणो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की दुष्टात्म्याने येशूला ओळखले की तो देवाचा पवित्र आहे, आणि विशेष म्हणजे त्याने येशूच्या आज्ञेचे पालनही केले. काय आम्ही खऱ्या अर्थाने येशूला ओळखले आहे? त्याचे अधिकार जाणले आहेत? काय त्याच्या आज्ञा आम्ही पाळतो? प्रियानो, आपण आपल्या जीवनामध्ये येशूला अनुसरणे आवश्यक आहे. त्याच्या शिकवणीप्रमाणे आम्हाला आमच्या जीवनात चालायचे आहे, वागायचे आहे. देवाचे वचन सांगते, वेळेचा सदुपयोग करा, दिवस वाईट आहेत. आज आमचा निर्णय काय आहे? आमची साक्ष काय आहे? आपण लीन होऊ, नम्र होऊ आणि आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि सन्मानास योग्य अशा आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. यावेळेस आम्हाला तुझ्या चरणापाशी तू एकत्रित केलेला आहेस. तू आमचा महान परमेश्वर आहे, आमची काळजी घेणारा तू देव आहेस. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवादच देतो. प्रभूजी, आम्ही तुझे आभारी आहोत आजच्या वचनांबद्दल. त्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभूजी, तुझी वचनं अत्यंत मौल्यवान अशी आहेत, आणि म्हणूनच आम्ही तुझ्या वचनांचं मनन करावं. ती वचनं आमच्या हृदयामध्ये आम्ही साठवून ठेवावीत, आणि विशेष करून आमच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं. म्हणून प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही अशक्त आहोत, परंतु आमचं सर्व अशक्तपण दूर करणारा तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. आणि म्हणूनच तुला गौरव देत असताना, तुला धन्यवाद देत असताना या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.